मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ही अपडेट महत्त्वाचं म्हणजे राज्याचा नाही तर केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक राज्यासाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। जे शिधापत्रिका धारक आहेत या शिधापत्रिका धारकांना 15 ऑगस्ट 2026 पासून आता त्यांच्याकडे जे पिवळं असो, केशरी असो, पांढरं असो किंवा गुलाबी असो, कोणतेही रेशन कार्ड असो, ते कागदी स्वरूपात चालणार नाही, तर दुसऱ्या पद्धतीचं स्मार्ट रेशन कार्ड हे काढून घ्यावं लागणार आहे। आता स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे, स्मार्ट रेशन कार्ड काढल्याचे तुम्हाला फायदे नेमके काय होणार आहेत, किंवा स्मार्ट रेशन कार्ड तुम्हाला मोफत मिळणार आहे का, की त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत, स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, या संदर्भातील डिटेल माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रत्येक पॉइंट यातील महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, याआधी सुद्धा बऱ्याच वेळा केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून बऱ्याच वेळा माहिती देण्यात आलेली होती की आता स्मार्ट रेशन कार्ड काढून घ्या। बऱ्याच जणांनी स्मार्ट रेशन कार्ड काढून घेतलेलं सुद्धा आहे, परंतु ज्यांचं स्मार्ट रेशन कार्ड राहिलेलं आहे, स्मार्ट रेशन कार्ड काढण्याचं, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। ती म्हणजे 15 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड काढून घेण्याची गरज आहे। जर तुम्ही 15 ऑगस्ट 2026 पर्यंत कागदी रेशन कार्ड तसंच ठेवलं तर 15 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला कागदी रेशन कार्डवरती कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा जो अन्नधान्य मिळतं महिन्याला ते मिळणार नाही। आता हे स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत का, तर नाही, हे तुम्हाला पूर्णपणे मोफत स्वरूपात काढून देण्यात येणार आहे। आता तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रात तरी माननीय अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ही सेवा तर मोफतच ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे स्मार्ट रेशन कार्ड हे पूर्णपणे मोफत काढून दिलं जात आहे। किंवा तुमच्या रेशन कार्डवर नाव चेंज करायचं असेल, नाव ॲड करायचं असेल, किंवा रेशन कार्डचं मृत व्यक्तीचं नाव कट करायचं असेल तर ते सुद्धा पूर्णपणे मोफत करून दिलं जात आहे। त्यामुळे यासाठी तुम्हाला पैसे तर मोजण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला फक्त कागदपत्रांची पूर्तता करून ते स्मार्ट रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड काढून घेतलं नाही तर 15 ऑगस्ट पासून तुमचे पूर्ण लाभ हे बंद होणार आहेत। तेवढंच नाही तर तुमचं जे कागदी रेशन कार्ड आहे ते कागदी रेशन कार्ड पूर्णपणे बंद केलं जाणार आहे। स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे तुम्हाला एकच कागदपत्र येणार आहे, त्याच्यावरती QR कोड असणार आहे आणि त्या स्कॅनिंगवरती तुम्हाला महिन्याला जो लाभ मिळतो किंवा रेशन कार्डवर दुसरे जे लाभ मिळतात ते मिळणार आहेत। आता हे स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पाहूयात। बघा, स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं आधार कार्डची गरज आहे। आधार कार्ड असं की तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असायला हवा, तेच आधार कार्ड चालणार आहे। म्हणजे आधार कार्ड तर एकच असतं, परंतु त्यासाठी मोबाईल लिंक करून घेणं गरजेचं आहे, मोबाईल नंबर, तरच तुम्हाला आधार कार्ड किंवा तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड हे काढता येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे। तुम्ही कोणता तरी बंद मोबाईल नंबर दिला आणि तो स्मार्ट रेशन कार्ड काढून घेतलं, मोबाईल नंबर बंद दिला, तो पुढे बंद ठेवला, तर तुम्हाला त्यावरती कोणतेही लाभ मिळणार नाहीत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जे रेशन कार्ड आहे, जुनं रेशन कार्ड, जे कागदी रेशन कार्ड आहे, ते रेशन कार्डवरती त्या रेशन कार्डची प्रत्येक व्यक्तीची KYC करणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तीची KYC नसेल त्यांचं नाव हे स्मार्ट रेशन कार्डवरती इन्क्लूड केलं जाणार नाही। त्यामुळे ज्याची KYC असेल त्यांचंच नाव हे स्मार्ट रेशन कार्डवरती इन्क्लूड केलं जाणार आहे आणि मगच स्मार्ट रेशन कार्ड हे
काढून दिलं जाणार आहे, तेही पूर्णपणे मोफत। या व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही। तुम्हाला एवढ्याच कागदपत्रावरती रेशन कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड हे काढून दिलं जाणार आहे। आता बरेच जण म्हणतील की उत्पन्नाची अट असते। आता उत्पन्नाची अट यावरून समजणार आहे की तुमचं रेशन कार्ड पिवळं आहे की तुमचं रेशन कार्ड केशरी आहे की तुमचं रेशन कार्ड पांढरं आहे। यावरून तुम्हाला माहीत आहे पिवळं रेशन कार्ड कोणत्या उत्पन्नवाल्यांना काढून दिलं जातं। आता तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला ह्यात वेगळं सांगण्याची काहीही गरज नाही। तर ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे स्मार्ट रेशन कार्ड आहे ते तुम्हाला पूर्णपणे मोफत काढून देणार आहे तुमच्या गावातील। आता हे काढायचं कुठं? तुमच्या गावातील रेशनिंगचं दुकान आहे, तिथे जाऊन तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड हे काढून घ्यायचं आहे। तिथेच तुम्हाला पूर्णपणे ही सेवा आहे ती मोफत दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे CSC सेंटरमध्ये जाऊन पैसे देऊन तुम्हाला हे स्मार्ट रेशन कार्ड काढण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही। तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड आहे, रेशनचं दुकान आहे जिथून तुम्ही रेशन घेता, तिथे जाऊन तुम्हाला हे रेशन कार्ड, हे स्मार्ट रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे। तर ही झाला तिसरा मुद्दा। त्यानंतर स्मार्ट रेशन कार्डसाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यानंतर लाभ, स्मार्ट रेशन कार्ड काढल्यानंतर तुम्हाला लाभ किंवा कशी रेशनिंगची जी महिन्याला येणारा अपडेट आहे किंवा रेशनिंग महिन्याला येतं ते कसं मिळणार आहे किंवा जे लाभ आहे ते कसे मिळणार आहे। तर बघा, स्मार्ट रेशन कार्ड काढल्यावरती तुम्हाला स्वतः तिथं जायचं आहे। तुमच्या थंब बरोबर तुमचा चेहरा सुद्धा स्कॅन केला जाणार आहे आणि मगच तुम्हाला रेशन हे दिलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत पूर्णपणे डिजिटल आहे। डिजिटल यासाठी आहे की तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड रेशनिंग कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे। ते तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड काढताना तुमचं ते लिंक आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे लिंक करून देणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्यासाठी वेगळं कुठेतरी जाऊन करण्याची गरज नाही आणि म्हणूनच स्मार्ट रेशन कार्ड काढायचं आहे। पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे। बघा, यावेळी जेव्हा तुम्हाला रेशन येणार आहे तेव्हा रेशन येण्याच्या अगोदर तुम्हाला महिन्याला जे रेशन येतं ते येण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे आणि मेसेज हा असा असणार आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये किती धान्य मिळणार किंवा या महिन्यामध्ये किती तारखेला धान्य मिळणार इथून पर्यंत सर्व इन्फॉर्मेशन त्या मेसेजमध्ये असणार आहे। आता हे का केलेलं आहे सरकारने? तर या अगोदर तुम्ही बघितलं तर बरेच रेशनिंग दुकानवाले सुद्धा तुमचं रेशन येऊन सुद्धा तुमच्यापर्यंत ते पोहोचत नव्हते किंवा ते देत नव्हते आणि ते दुसऱ्या जास्त किमतीमध्ये किराणा मालाच्या दुकानात विकत होते आणि त्यामुळे ही ट्रान्सफर म्हणजेच डिजिटल पद्धत काढण्यात आलेली आहे। किंवा बरेच जे रेशन कार्ड धारक आहेत ज्यांना पात्रता नाही, म्हणजे पात्र नाहीत रेशन कार्ड काढण्यासाठी, केशरी पिवळं असं अंत्योदय रेशन कार्ड काढण्यासाठी पात्र नसूनही त्यांनी स्वतःहून रेशन कार्ड अशी काढलेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांना जे खरे रेशन कार्ड धारक आहेत यांना लाभ भेटत नाहीत आणि ज्यांनी असे चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले आहेत त्यांना लाभ मिळत आहेत अगदी वेळेवरती। त्यामुळे पूर्णपणे ही डिजिटल पद्धत आणलेली आहे। तर बघा, 15 ऑगस्ट ही तुमची शेवटची तारीख दिलेली आहे कागदी रेशन कार्डची। कागदी रेशन कार्ड म्हणजे तुमचं जे पहिलं आहे पिवळं केशरी कोणतं असेल ते रेशन कार्ड 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड चीच गरज भासणार आहे, कारण स्मार्ट रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा कोणत्याही प्रकारचं महिन्याला येणारं धान्य किंवा कोणतीही वस्तू असो मोफत जी मिळते रेशन कार्डवरती ती पूर्णपणे बंद केली जाणार आहे। जेव्हा तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड काढाल तेव्हाच तुम्हाला सर्व लाभ हे मिळणार आहे। त्यामुळे स्मार्ट रेशन कार्ड हे पूर्णपणे मोफत आहे तोपर्यंत काढून घ्या। पुन्हा त्यावरती पैसे चालू होतील, पैशानं तुम्हाला काढून मिळेल। त्यामुळे मोफत आहे तोपर्यंत काढून घ्या। फक्त तुम्हाला 2 ते 3 कागदपत्रांची गरज आहे। ती कागदपत्रे तुमच्याकडे सहज असतात। त्यामुळे फक्त तुम्हाला कष्ट एवढंच आहे की तुम्हाला रेशन कार्डच्या दुकानात रेशन जे मिळतं त्या दुकानात तुम्हाला जायचं आहे आणि हे स्मार्ट रेशन कार्ड हे काढून घ्यायचं आहे। तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे, प्रत्येक रेशन कार्ड धारकांना माहीत असणं गरजेचं आहे।
अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगितलेले आहे. बरेच जण फक्त पात्रता किंवा फक्त हीच कागदपत्रे लागतात असं सांगतात, परंतु आपण अगदी साध्या सोप्या सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगितलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.